आज मी सर्वांना औपचारिक गप्पा मारणे आणि संवाद साधणे आणि बाकीच्या आमचं जे रेल्वेच्या विषयी याच्यासाठी पत्रकार परिषद होती या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा मी सांगतो की उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा सर्वांना। बीड जिल्ह्यामध्ये मी खासदार मागच्या 6 महिन्यापूर्वी तेव्हापासून आतापर्यंत जे काही प्रोजेक्टची कामं आहेत किंवा जे काही केंद्राशी संबंधित वर्क आहे या सर्व गोष्टींचा आढावा मी आता बैठकी घेऊन आलेलो आहे। रेल्वे संदर्भात बऱ्याच दिवसापासून जी माहिती म्हणजे आपल्याला अपेक्षा होती रेल्वेची ती आपल्यासाठी पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण सर्वांना होतं। बीड जिल्ह्यामध्ये माझ्या कार्यकाळात त्या 6 महिन्यामध्ये जवळपास 50-60 किलोमीटर रेल्वेची चाचणी रेल्वे पुढे आलेली आहे। ती अंगणवाडीपर्यंत मागच्या काळात आली आज काल आणि नवगड राजोरीपर्यंत त्याची चाचणी कंप्लीट झालेली आहे आणि पुढे आता जवळपास 12 किलोमीटरची चाचणी राहिली। पैकी जवळ 12-13 किलोमीटर असेल तर साधारणतः त्याच्यातला 5 किलोमीटर रस्ता कंप्लीट झालेला आहे आणि उर्वरित जी 7 किलोमीटर आहे ते पण लवकरात लवकर म्हणजे 15 तारखेपर्यंत त्याची पुढची 15 जानेवारीपर्यंत आम्ही त्याची चाचणी घेण्याचं सर्व अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं। या रेल्वेसाठी बीड जिल्ह्यामध्ये खूप जणांनी आंदोलन केले, रेल्वे समिती सुद्धा खूप मोठे योगदान दिलं। बऱ्याच नेतृत्वाने सुद्धा याच्यामध्ये काम करण्यासाठी काम केलं। या सर्व लोकांचे मी आभार मानतो जेणेकरून या सर्व लोकांच्या माध्यमातून आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज नवीन वर्षामध्ये आपल्या बीडपर्यंत रेल्वे 26 जानेवारीपर्यंत येणार असं मागच्या काळात सांगितलं होतं। आज सुद्धा जिम्मेदारीने सांगतो रेल्वेची बैठक अधिकारी सुंदर काम करत आहेत। अधिकाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे। मागच्या काळात कोण अधिकारी होते का झालं नाही याच्यावर मला पुढे जायचं नाहीये पण आताच्या काळामध्ये रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते सर्व साऊथचा एरिया परळी आता एकूण जे आहे त्याचे नगर जे काम आपल्या बीडपर्यंत किंवा परळीपर्यंत जात आहे त्या कामाची प्रगती चांगली आहे आणि 26 जानेवारीपर्यंत बीडला रेल्वे यासारखा विषय होईल। त्याला चाचणीची डेट सुद्धा रेल्वेच्या मागायची असतील तर 24 जानेवारी मागितलेली आहे। त्याच्या प्लस मायनस होईल 24 जानेवारीच्या 8 दिवस पुढे जाईल किंवा 8 दिवस अगोदर होईल प्लस मायनस पण त्याची चाचणी कंप्लीट होईल आणि काही जरी झालं तरी जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण रेल्वेनं पुढं प्रवास करता येईल अशी रेल्वेचं आमचं मानस आहे। 1-2 दिवस मागं पुढे पण जानेवारी महिन्यामध्ये रेल्वे आपल्याला प्रवासाला वाहतुकीला व्हायचा प्रयत्न आम्ही करतो। त्याच्या पद्धतीने अधिकारी साथ देतात। सर्व जनतेची सुद्धा पुढे काही डिस्प्यूट थोडे विषय होते ते सुद्धा संपलेले आहे आणि याच्या पुढचा भाग जो आहे ते रेल्वेचा जो आपला बीड टू वडवली हा एक भाग आहे। बीड टू वडवली हा विषय मार्च पर्यंत कंप्लीट होणार आहे आणि वडवली टू शिरसाळा एक दुसरा भाग आहे तो जे आहे ते साधारणतः नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि 31 डिसेंबर 26 पर्यंत शिरसाळा ते परळी जी पॅरलचं काम ते चालू आहे। सर्व भाग आपल्याला 31 डिसेंबर 25 पर्यंत कंप्लीट म्हणजे 26 जानेवारी 2025 पर्यंत आपला परळी तो अहमदनगर हा रस्ता पूर्ण कंप्लीट म्हणजे रेल्वेचा होऊन जाईल। अशा पद्धतीचं काम रेल्वेचे लोक साथ देत आहेत, कॉन्ट्रॅक्ट करून काम करतायत आणि सर्व जनताही त्यांना साथ देते। हे आपल्या आजच्या या खासदारीच्या 6 महिन्यामध्ये रेल्वेच्या संदर्भात पाठपुरावे जे केले रेल्वेचे काही प्रलंबित प्रश्न होते ते सुद्धा करण्यासाठी बरंच काम केलं आणि त्याच्या पद्धतीने ते प्रश्न प्रलंबित असणारे कुणाच्या आव्हानाचा विषय कुणाचा एखादा पूल एक्सेस करायचा कुठल्या पुलाची अडचण आहे कुठल्या पाणी साचते याच्यासाठी काही बदल करायच्या सूचना केल्या त्याप्रमाणे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेले आज सुद्धा आणखी काही कृती समितीने मला काही सूचना सांगितल्या त्याच्याप्रमाणे काम करायला आत्ता पण मी इकडे येताना रेल्वेची आढावा बैठक घेऊन झालेलो आहे आणि याच्यामुळे रेल्वेचा हा विषय आपल्याला डिसेंबर 25 पर्यंत 31 डिसेंबर 25 पर्यंत संपेल पण मे बी आपण जानेवारी 26 जानेवारी 26 पर्यंत प्रजासत्ताक दिनापर्यंत आपल्याला पब्लिक वापरण्याची माझी अपेक्षा। एवढंच हा रेल्वेचा विषय झाला। माझ्याकडे दुसरा विषय आहे की नॅशनल हायवेच्या बाबतीत बरेच नॅशनल हायवे कंप्लीट झालेले होते पण त्याला काही क्रॅक्स गेलेले
खड्डे पडले, जंप आहे, कुठं काही टर्न नाही, ॲम्ब्युलन्स आहे, या सर्व गोष्टीसाठी आज अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जे काही डिस्प्यूट मॅटरमध्ये राहिला आमचा पालखी मार्ग जो आहे, त्या पालखी मार्गाचा डिस्प्यूट जे 2 एजन्सी तिथं काम करतात, त्या एजन्सीत सुद्धा डेडलाईन आहे 3 डिसेंबर काही यायची होती, ती सुद्धा टर्मिनल टेंडर करून त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर कोणत्या सिमिलर कॉन्ट्रॅक्ट काढून त्याचं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरपासून काम करण्यासाठी सूचना दिल्या. त्या ॲग्रीबल झाले नॅशनल हायवेचे असे विषय आहे. त्याच्यानंतर 548D वगैरे आमचा जो खामगाव पंढरपूर जो रस्ता आहे त्याच्यावर सुद्धा 3 बीट आहे जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये. परतूरपासून पुढं माजलगावपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा एक ब्रिजेसचं काम झालं ते अपूर्ण आहे. सादोळा गावामध्ये सुद्धा काहीतरी शेतकरी अडवतात, तिथले लोकप्रतिनिधी सुद्धा तिथं करू नका काम, अलाइनमेंट चेंज करा वगैरे असे काहीतरी सांगतायत. पण तिथलं सुद्धा त्यांच्या लोकांची सर्वांची चर्चा करा. आणि मी जर सूचना अशा दिल्या की तुम्ही लोकप्रतिनिधी असेल, मी असेल, आणखी मी असं जर काही सांगते पण वेआउट असा काढा की ते काम कम्प्लीट करा. पण ते काही त्याच्यात कुणाचा इंटरेस्ट काय आहे मला त्याच्यात नाही जायचं. पण पुन्हा एखाद्या शेतकऱ्यांचं काहीतरी इंटेन्शन असेल, कोर्ट मॅटर जर आपल्याला कुठं कोर्टानं थांबवायला सांगितलं नाही तर तो रस्ता कम्प्लीट झाला पाहिजे. 17ला टेंडर झाले, 17-18ला जवळपास 8 वर्ष झाले की ते टेंडर होऊन हे रस्ते 2 वर्षात कम्प्लीट करायचे होते, तरी तो रस्ता कम्प्लीट होत नाही. माजलगावपर्यंत तो तसा डिस्प्यूट आहे. आणि त्याच्यानंतर माजलगाव तो केज धारूरचा पोर्शन बाजूला काढून दिला 12 किलोमीटर घाटाचा, आणि तो कम्प्लीट झाला. तो DLP ला त्याच्यानंतर भेगा गेलेल्या होत्या, त्या सर्व टॅकल करून तो पूर्ण रिपेअर करून रस्ता हँडओव्हर नॅशनल हायवेला करायचा. नॅशनल हायवे जेवढे झाले त्याच्यात 3-4 डिपार्टमेंट काम करतात. एक NH डिपार्टमेंट जे मेन आहे ते लातूरला त्याचं डिव्हिजन आहे, आणि त्याच्याकडे काही रस्ते आहेत बरेच. आपला बीड शहरातला रस्ता त्यांच्याकडेच आहे. तुमचा पाटोदा आष्टी तिकडे येणार तो रस्ता त्यांच्याकडे आहे. तिथून आता एक नवीन केंद्र आपलं झालं आहे आपल्या काळात. मी आता करून दिलं बार्शी नाका तो शिवाजी पुतळा पण बार्शी नाक्यापर्यंत सध्या आपलं टेंडर कम्प्लीट झालं आहे. त्याचा पूल कम ब्रिज किंवा ब्रिज कम पूल जो आहे आपला तो दुसऱ्यावर होणार आहे. त्या लेफ्ट साईडला जाताना राईट साईडला तिकडून येताना बार्शी नाक्यापर्यंत हा पण काम कम्प्लीट होणार आहे. त्याच्यापासून पुढचं जे केंद्र आहे त्याला सुद्धा वेळेत कम्प्लीट करण्याच्या सूचना दिल्या येईल. आणि केलगावच्या पुढे सिरसाळा ते बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे ते पण लवकरात लवकर करायचं. त्यांच्या इथे टायमिंगमध्ये ते केलं असेल. त्याच्यानंतर एक मध्ये राहिलेलं ती सुद्धा पुढचा सुद्धा जिरोड ते पुढचा ते सुद्धा जवळपास 180 कोटीचं टेंडर झालेलं आहे. ते सुद्धा येणाऱ्या काही दिवसात त्याची वर्क ऑर्डर होईल. आणि हे 136 कोटीचा जो शिवाजी पुतळा तो बार्शी नाका त्याचं सुद्धा लवकरात लवकर काम चालू होईल. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला नवीन काही प्रोजेक्ट्स करायचे. जसं आपल्याला आता लातूर करून ही आणखी एक राहिले त्याच्यामध्ये जो माजलगाव जो पंढरपूर खामगाव पंढरपूर एक माजलगावपर्यंत एक बिटकेजपर्यंत धारूरचा जो पोर्शन राहिला त्याच्यात मी गडकरी साहेबांना भेटलो. गडकरी साहेबांनी मीटिंग लावलं त्याला परमिशन दिलेली आहे की धारूरचा घाट कट करायचा, पुढं जोडायचा. 13 किलोमीटरचा घाट कट करण्यासाठी आता टेम्पररी 7 करोड त्यांनी त्यांच्या होतं, पण ते 7 करोड आपण नाही म्हणून करायला जरी करत बसतो पुन्हा ते होणार त्याच्यामुळे तुम्हाला तो नाही. त्याच्यासाठी आपण पूर्ण जो रस्ता आहे तो करायसाठी आपल्याला जी काय बजेट आहे आणि बायपास असा सगळा पूर्ण रस्ता घेण्यासाठी गडकरी साहेबांनी परमिशन दिली. त्याच्यानंतर हा एक विषय त्या मळ्यापर्यंत जे 3 बीट आपल्या जिल्ह्यामध्ये येतात. तर केसू कुसलामध्ये येरवाळ्याच्या पुढचा सुद्धा काही भाग आहे. आणि विशेष करून कळंबचा काही पोर्शनला तो पूल झालेला आहे. त्या पुलाचे अप्रोजेस झालेली नव्हती, तरी ती अप्रोजेस करायला वेळ लागतोय. तोपर्यंत आपण जी खालचा साईडचा जो रस्ता आहे जो एक्झिस्टिंग रोड आहे त्याला मेंटेन करायला किंवा मेंटेन करण्यासाठी आदेशित केलं. त्याच्याप्रमाणे त्याचं मंजूर पण केलं काम चालू. बऱ्याच काही कुणी केलं की त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याचं फलन झालं, पण ते काही नाही. आता त्याची वर्क ऑर्डर झाली, मी झाल्याच्या मंजूर करून घेतलं. त्याला तो रस्ता टॅकल झाला पाहिजे आणि याच्यात त्याला काहीतरी झाले तोही रस्ता टॅकल होईल. म्हणजे जे कळंब केजला जोडणारा जो रस्ता आहे तो खूप केला तो पण त्याचं काम बऱ्यापैकी मार्गी लावलंय. आणि जे जुना कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट करायचं जसं इकडं पालखी मार्गाचा विषय आष्टी मार्गाचा सुविधा आहे तसंच सूचना दिल्या तेही काम. एवढंच नाही, बीडचा जो बायपास झाला आहे त्या बायपासमध्ये ज्या काही चुका होत्या किंवा जे काही घटना घडल्या त्याच्यामध्ये की ज्या बायपास जिथं कनेक्ट होतो तिथं ओव्हरब्रिज पाहिजे होती.
ओव्हरब्रिजेस दोन्ही साईडला एलेनलाही नाही स्टार्टिंगलाही नाही. तुम्ही स्टार्टिंग बघा कुठला टिकेट बघा इकडे जरी संभाजीनगरकडून आलो तरी तिथं पण ओव्हरब्रिज नाही किंवा इकडं बार्शीकडे चाललो तर तिथं पण ओव्हरब्रिज नाही. या दोन्ही ठिकाणचे ओव्हरब्रिजेस जवळपास म्हणजे मंजूर झाले. तिचा टेंडर होता त्याच्यानंतर तिसरं एक काम त्याच्या जाती मंजूर केले ते परळीचा बायपास म्हणण्यापेक्षा त्याला परळीच्या नॅशनल हायवेला जोडणार मला हे नव्हतं एक्सिस तो मंजूर केलेला आहे. म्हणजे असे 3 टेंडर तिचं दोन्हीचं टेंडरची कॉस्ट थोडी जास्त जाते 180 ते 200 कोटी होती. त्याच्यामुळे ती जर केलं तर ती टेंडरिंग एक्सेप्टन्स वगैरे वरी जाते. त्याच्यामुळे तिने सेपरेशन करायच्या सूचना केल्या. त्याच्यामुळे त्यांनी सेपरेशन केलं तिथं डायरेक्टर लेवलला होईलच होईल दिल्लीला ते डायरेक्टर लेवल होईल. त्याच्यामुळे 3 टेंडर सेपरेशन करण्यामुळे त्याला थोडा उशीर झाला. ते सुद्धा काम आहे मंजूर केलं. त्याचं टेंडर आता होईल आणि टेंडर काम म्हणजे बायपास जे आपला एक्सिस रोडवर होईल आपला जो जे त्याला एंट्री परळी रोडला आणि ती नव्हती ते पण होईल आणि ती पण होईल. त्याच्यानंतर इन फ्युचर मधला जो माझा प्लॅन किंवा गडकरी साहेबांनी त्यांनी सूचना दिल्या लातूर वरून जो आपला लोखंडी सावरगावला रस्ता येतो ते रस्ता लातूर पासून लातूरच्या बॉर्डर पर्यंत 4 लेन पण आपल्या इकडे आले की 2 लेन झाला. त्यावेळी तीच झालेली चूक असेल अगं काय झालं त्यावेळी तिथं साखर कारखान्याचे एक टेन्शन आहे. साखर कारखाना आहे त्याची टॉपिक एवढी अंबाजोगाई सारखा जिल्हा मागणार तिथं आहे आणि ते 12-13 किलोमीटर जर 4 लेन झाला असता तर लोकांची अडचण झाली नसते. त्याच्यामुळं त्या रस्त्याला 4 लेन करून घ्यायचं 2 वे करून तर त्या पद्धतीचे ते सुद्धा प्रपोजल दिले. त्याला प्रपोजल पुढच्या 5-6 महिन्यात आता ते पेरलंय की 5-6 महिन्यात तुम्हाला त्याच्या मंजुऱ्या दिसतात ते टेंडर लेवलला आणणार. त्या नॅशनल हायवेच्या संदर्भात आहे. आज या दोन्ही डिपार्टमेंटवर काय 6 महिन्यात काम केलं की सर्व जनतेला परीक्षा करावं आपल्याला सर्वांना माहिती व्हावं. तर काही चुकलं तर तुम्ही आम्हाला कान पकडावं आणि केलं तर चांगलं केलं असं म्हणावं अशी अपेक्षा तुमच्यासोबत सर्व नवीन वर्षाची सुरुवात आणि शेवट समारोप सुरू व्हायचा यासाठी आज आपल्याला एक औपचारिक विकसित होतं. माझं संपलं. आणि दुसरं असं त्याच्यामध्ये की माझ्याजवळ सगळे महाराष्ट्र शासनाचे कायदे GR आहेत. नॅशनल हायवेची जी हद्द असते रस्त्याच्या माध्यमातून त्याचं पालन संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या जे हे आहेत अधिकारी त्यांनी त्याचं पालन केलेलं नाही. मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे नॅशनल हायवेला. तर हे 2 मुद्दे शहरात असलेला रस्ता आणि बाहेर असलेला तुम्ही जे सांगितलं गडबडीत प्रश्न ऐकला बेसिक तक्रार कोण करणार आहे. अतिक्रमण हा जे मुद्दा आहे अतिक्रमणाचा फार मोठा मुद्दा आहे. ठीक आहे आपण शहरामध्ये रस्त्याच्या मध्यापासून जे अंतर बघा नॅशनल हायवे हे जरी केंद्राची स्कीम आहे केंद्राचा पैसा असला तरी त्याला महाराष्ट्र अतिक्रमण त्याच्यामुळे महाराष्ट्र आपण तुम्ही सांगता सूचना त्याच्याप्रमाणे सूचना करून ते काढण्याचा प्रयत्न करू. एक मुद्दा मला ह्यांचं उत्तर दिलं जरा नाही माझं संपू द्या त्यांना काही जायचं नाही. आता तुम्हाला सांगतो हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे 3 किलोमीटर शहरामध्ये रस्ता लोक परेशान आहेत. घरामध्ये दिवसातून 2 तास महिला परेशान आहेत. सगळ्या या रस्त्याच्या आजूबाजूला जे वस्ती आहेत पाणी सुद्धा टाकत नाही रस्त्यावर आणि रस्त्याला किती वेळ लागावा काम व्हायला हा प्रश्न आहे. ही प्रशासनाची आणि सरकारची आणि सगळ्याची लोकप्रतिनिधीची सुद्धा बदनामी. आपण जे बोलतोय काय काही आज पण त्यांना एक रस्ता सुरुवातीला उत्तर दिलंय की आता झालंय काय अधिकाऱ्यांना काही जेवढं आहे तेवढं बोलून जे नियमाप्रमाण करता येईल तेवढं करायचं आणि अधिकाऱ्यांनी करतो म्हणले आणि जर त्यांनी नाहीच काही केलं तर आपण त्याच्यावर काय ऍक्शन घेता येते तक्रार करता येते. तुमच्या पत्रकारांच्या भावना समजून घेऊन माझ्या भावना लोकांच्या भावना सगळे समजून तक्रार तुम्ही जे सांगितले 6 महिन्यात तुम्ही एखादा काय प्रोजेक्ट नवीन म्हणजे आता नवीन खिचडी झाली सगळी 6 महिन्यात काय आलं 6 महिन्यामध्ये जी रेल्वे मंजूर झालेली होती मला असं म्हणायचं माझं काय म्हणणं रेल्वेचा विषय जर झाला तर रिलीफ कुणाचं कसं नाही पण बाबतीत त्यांच्या काळात झालं ते रेल्वे यांच्या काळात झाला मला असं विचारायचं आपण
करून आता या 6-7 महिन्याचं असं एखादं पीक निघलं का? तुम्ही आता म्हणले नाही जुनं पीक नवं पीक, तर म्हणलं एक आता मी जर तुमचा प्रश्न संपला असता मी बोलतो. मग आपण आपल्याला जे अपेक्षित आहे की 6 महिन्यात खासदारांना नवीन काय त्याच्यासाठी एक उत्तर आहे की तुमचा जो शिवाजी पुतळा तो बार्शी नाका हे टेंडर आता होतंय, त्याचं काम 4 पदरी 2 पदरी 4 पदरी होता. त्यांनी 4 2 विचारलं तेवढे उत्तर दिले. माझी विनंती आहे सगळे मला घाबरून ग्रामीण मधला एक कार्यकर्ता मला समोरून घ्या बिलकुल नाही. तुमची जी इच्छा पूर्ण करायची आज मला आज प्रश्न विचारला त्याच्यानंतर जी सांगितलं तुम्ही ती 186 कोटीचं जी जरूर ते जे टेंडर होत आहे ते सोडण्याच्या काळात खासदार झाल्यापासूनच ते हा एक विषय. त्याच्यानंतर दुसरा विषय तुम्हाला जर पाहिजे तर रेल्वेवर मी बोलत होतो तो विषय जरा त्याने केल्यामुळे राहील त्या स्लाईडवर जाऊ. त्याच्यानंतर ही जी आमचा संभाजीनगर ते सोलापूर रस्ता आहे तर या रस्त्यावर 2 ठिकाणी बायपास आणि एक त्या रस्त्याला एंट्री हे जी 2 विषय ती मीच मंजूर केली म्हणजे माझ्या काळातच मंजूर झाला. टेंडर आता माझ्याच काळात ओव्हरब्रिज दोन्ही यांचे 2 ओव्हरब्रिज तर परळीला जायला साईड रस्ता हे दोन्ही गोष्टी माझ्या काळात. आता कुणी आता काय काय म्हणतात त्याच्यावर मला लय राजकारणावर जायचं नाही तर ही माझ्या काळात झालंय. ऑफ द रेकॉर्ड आहे असं काही रेकॉर्ड आहे का ऑन द रेकॉर्ड आहे हे जरा तुम्ही तपासा. माझं पुढचं बोलूच दिला तुम्हाला काय म्हणते ऑफ द रेकॉर्ड आहे माझं म्हणणं आहे की ऑफ द रेकॉर्ड आहे का ऑफ द रेकॉर्ड आहे तपासा. महत्वाचे असे होते इथं पण डायरेक्ट मरतय माणूस आणि लोखंडीला पण डायरेक्ट मरतय. मग त्याचे पुढचं ह्या सगळ्या त्याच्यानंतर पुढचा जो विषय करून येणार या रस्त्यासाठी पाठपुरावा केला त्याच्यानंतर दुसरं हा जो माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांना मंजुरी दिली धारूरचा घाट जो ती 12-13 किलोमीटर आहे त्या करून जी सोडून दिलं त्याचा ब्लॅक टॉपच केला जे सायकलचा होता तसा त्याला काही कॉन्क्रिटिंग केलं नाही आणि त्याच्यानंतर धारूरला बायपास हा जो विषय ते याला ओरली सँक्शन दिलं याला येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये मार्चच्या सँक्शन पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं काम चालू आहे. एवढ्या गोष्टी मी 6 महिन्यात नॅशनलच्या बाबतीत केल्या. पुढचं सगळं आज निवांत. त्याच्यानंतर रेल्वेच्या बाबतीत जे आपण बोलला आपण म्हणजे मी बोलतो तर रेल्वेच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच दिवसांना मंजूर झालंय बऱ्याच दिवसांना चाललंय. हे पैसे याला मंजूर होऊन सगळे निधी होऊन सगळं उपलब्धता असून सगळं असताना सगळं चालू झालं. पण मी ज्या दिवशी खासदार झालो 4 जूनला त्याच्यानंतर 17 जूनला डीपीडीसी झाली 18 जूनला मी बैठक घेतली. त्या दिवसापासून मी जी गती द्यायला लावली त्याच्या अगोदर रेल्वेचा काय जे तुमचं कुठं होती तितक्याच लांब होते ते झालं तेव्हापासून आतापर्यंत 6 महिन्यात 60 किलोमीटर रेल्वेचं लाईन ले झाली. ठीक आहे सँक्शन अगोदरच आहे मंजुरी अगोदरच आहे टेंडर अगोदरच आहे पण केलं का नाही झालं का नाही हा विषय प्रत्येक फळाच आहे. मग त्याच्या राजकारणात आहे मला त्याच्यावर नाही. मी प्रत्येक महिन्याला मिटिंग घ्यायचा प्रयत्न करतो. महिन्याला नाही तर 2 महिन्याला घेतो. मी पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं होतं की 3 डिसेंबरला मी मिटिंग घेणार पण कसं जरा गव्हर्नमेंटला फॉर्म व्हायला जरा वेळ लागला. गव्हर्नमेंटनं जरा उशीर केला त्याच्यामुळे त्यांचं सगळं होऊस तर मध्येच काहीतरी करण्यापेक्षा कसं आचारसंहिता हे सगळाच विषय होता. मतदान पण उशीर झालं 23ला काहीतरी रिझल्ट लागला त्याच्यानंतर मग आमचं अधिवेशन सुरू झालं. मग त्या अधिवेशनात मी मिटिंग कधी घेणार जरा थोडंफार मध्ये एका दिवशी शनिवार रविवार घेतला असेल तर बाकी विषय आणखी झाले त्याच्यामुळे जरा लेट झाला. पण एवढ्या गडबडीतून सुद्धा हा विषय मी लगेच आज मिटिंग घेतली आणि तुम्हाला सर्वांना उगा आज वेळ आहे त्याच्यामुळे सगळ्यांबरोबर गप्पा मारून तुम्ही एवढे माझ्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत दत्ता भोसले सगळे त्याच्यामुळे सगळ्यांना